नाशिकचा विकृत नराधम भोंदू बाबा अशोक खरात हा गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. तो तुरुंगात असताना त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा दावा अनेकांकडून केला जात होता. मात्र त्यावरच आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अशोक खरातला तुरुंगात कसलीही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत नसून अशोक खरातची लाईफस्टाईल म्हणजे तिथं त्याची जी काही दिनचर्या आहे ही मात्र कुठेतरी चर्चेचा विषय बनतीये. आणि दुसरीकडे काही कैद्यांना वैतागलेला अशोक खरात आता मात्र कुणाशी बोलत नाहीये, अबोला धरून बसलाय वगैरे अशा सध्या चर्चा रंगतायत. नेमकं अशोक खरातची दिनचर्या काय काय आहे हेच जाणून घेऊयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणं, अघोरी उपाय करणं, अघोरी उपायांच्या नावाखाली त्यांना नको नको ते खायला प्यायला देणं, एवढं करून सुद्धा अशोक खरात थांबलेला नव्हता. त्याचबरोबर आपल्या पदाचा किंवा आपल्या प्रतिष्ठेचा, आपल्याकडे असलेल्या पॉवरचा वापर करत त्यानं कोट्यवधी रुपये उकळलेले होते. त्याचबरोबर सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली होती आणि अनेक मोठे बिझनेसमन असतील, अधिकारी असतील, या सगळ्यांना हाताशी धरून एक खूप मोठं साम्राज्य उभं केलेलं होतं. या सगळ्या आरोपांनंतर अशोक खरात आता सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये म्हणजे काय, तर तुरुंगामध्ये तो आहे. अंडर ट्रायल कैदी ज्याला म्हणतो त्या प्रोसेसमधून तो सध्या सुरू आहे, कारण त्याची न्यायालयामध्ये सुनावणी चालू आहे. त्याला अंडर ट्रायल असा एक शब्द आहे कायद्याच्या भाषेमध्ये. तर सध्या अंडर ट्रायल कैदी असलेला हा अशोक खरात आणि त्याची तुरुंगामधली एकंदरीत दिनचर्या ही सध्या चर्चेचा विषय बनतेय. आता चर्चेचा विषय बनण्यामागचं कारण काय, तर सुरुवातीला जेव्हा त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये शिफ्ट केलं होतं तेव्हा अनेकदा असं म्हटलं जायचं की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, त्याला घरून डबा येतो किंवा अशा बऱ्याच गोष्टी रंगत होत्या. आता मात्र अशी माहिती समोर येते की अशोक खरात हा कुठेतरी या वातावरणामध्ये रुळलेला आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये शिफ्ट केलं होतं त्यावेळेस अनेक कैदी त्याच्याकडे यायचे, त्याच्याकडे हात दाखवायचे, भविष्य सांगायला लावायचे. केवळ कैदीच असे नाही तर तुरुंगातले अनेक अधिकारी सुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवायचे, त्याच्याकडे येऊन भविष्य सांगायला लावायचे. सुरुवातीला या सगळ्या गोष्टी थोड्या कमी होत्या, नंतर मात्र या गोष्टी वाढत गेल्या आणि त्यामुळे अशोक खरात या सगळ्याला आता वैतागलेला आहे आणि तो गेल्या अनेक दिवसांपासून कोणाशीही बोलत नाहीये. तो एकटा एकटा राहतोय अशी माहिती समोर येते. दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव त्याला इतर कैद्यांसोबत न ठेवता त्याला एका वेगळ्या बराकीमध्ये ठेवण्यात आलंय. आणि जी काही माहिती आता समोर येते त्यानुसार अशोक खरात हा दररोज सकाळी लवकर उठतो. उठल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा ध्यान करतो, त्यानंतर मोठमोठ्यानं मंत्रोच्चार करत काहीतरी धार्मिक साधना वगैरे किंवा पूजा अर्चा करताना जसे काही गोष्टी केल्या जातात तशा पद्धतीच्या काही गोष्टी तो करतो. आणि त्यामुळे त्याला पाहण्यासाठी किंवा तो काय करतोय वगैरे हे जाणून घेण्यासाठी पण अनेक कैद्यांची त्या ठिकाणी गर्दी वगैरे होत असते किंवा अनेक अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी हे सगळं बघत असतात अशी सुद्धा माहिती समोर आली. अर्थात आता इतर सगळ्या कैद्यांना सुद्धा त्याची एकंदरीत दिनचर्या माहीत पडलेली आहे आणि दुसरीकडे अशोक खरात हा सुद्धा आता इतर कैद्यांपासून थोडासा अलिप्त राहायला लागलाय अशी एकंदरीत माहिती समोर आली आहे. एकंदरीत काय, अशोक खरात हा सुरुवातीपासूनच किती ढोंगी होता हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांनी सगळं ढोंग रचलं आणि त्या माध्यमातून त्यांनी इतकी हजारो कोटींची संपत्ती उभी केली, स्वतःला दैवी चमत्कार असल्याचं सांगितलं होतं. हे सगळं तुरुंगातही थांबलेलं नाही. तुरुंगात सुद्धा आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत किंवा इतरांपेक्षा आपण वेगळी कशी दिनचर्या आपली आहे वगैरे हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न. दुसरीकडे आपण देवाच्या किती जवळ आहोत, आपण देवाचाच अवतार आहोत किंवा आपण ह्या धार्मिक साधना केल्या तर आपण कसं या सगळ्यामधून बाहेर पडू आणि अगदीच कुठल्याही निष्कलंक पद्धतीने आपण या प्रकरणामधून बाहेर निघू वगैरे अशी त्याची जी काही मानसिकता आहे ही अजूनही कमी झालेली पाहायला मिळत नाहीये. अजूनही अशोक खरात तुरुंगात तसाच वागतोय. इतर कैद्यांपेक्षा वेगळी असणारी त्याची ही दिनचर्या सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरतीये. तर दुसरीकडे अशोक खरात प्रकरण हे जास्त भक्कम पुराव्यांच्या आधारे स्टँड करण्याचं आव्हान हे पोलिसांसमोर आहे. त्यामुळे पोलिसांकडून, सरकारी वकिलांकडून महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत. या केसमध्ये कशा पद्धतीनं उतरायचं याची स्ट्रॅटेजी ठरवली जाते आणि कुठल्याही पद्धतीनं अशोक खरात सुटता कामा नये यासाठी म्हणून पोलिसांनी आता चंग बांधलेला आहे. पोलिसांना या सगळ्यामध्ये यश येतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत.
टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.